यावेळी पुन्हा एकदा तुम्ही लोकसभेसाठी उभे राहिलेले आहेत. कालच मोदी येऊन गेले आणि ज्या पद्धतीचं वातावरण आहे, प्रतिसाद मिळतोय, कसं वाटतंय? चांगलं वाटते. लोकांचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. विजय तुमचाच होईल असं तुम्हाला विश्वास आहे? होणारच ना. काल आपण एवढं उन्हातानाचं देखील आज आता मला आकडाचं काय सांगता येणार नाही, पण निश्चितपणे लाखाच्या वर लोक जेव्हा येतात त्याचा अर्थच तो असतो ना. म्हणजे एक प्रकारे मी तर म्हणेन ती विजय सभा झाली असं म्हणलं तर काही चुकीचं ठरणार नाही. नक्कीच ती विजयी सभा होती असंच म्हणावं लागेल. काल पंतप्रधान मोदींनी सुद्धा त्या ठिकाणी आवाहन केलं लोकांना, त्यामुळे एक मोठा फरक पडेल. कारण काल शरद पवारही होते, त्यामुळे शरद पवार विरुद्ध मोदी असं वातावरण आहे साताऱ्यामध्ये म्हणावं. नाही नाही, कसं ते कम्पेअर पण होऊ शकत नाही. एका बाजूला नॅशनल हे आहे, पार्टी आहे, आणि दुसऱ्या बाजूला प्रादेशिक पक्ष आहे. बरोबर ना, म्हणजे टेक्निकली बोलायला झालं तर. आणि नॅशनल पार्टी ही देशभरात असते, नॅशनल इश्यूज असतात. आता हे जे प्रादेशिक पक्ष असतो, आता नॅशनल लेवलचे किती इश्यूज ते मांडणी करतात मला माहीत नाही, पण स्थिरता जिथं असते तिथंच प्रगती आणि एक प्रकारचं नियोजन होतं आणि त्या दिशेने वाटचाल चालू आहे. आता जिथं अस्थिरता असते तिथं म्हणजे त्यांचं महाविकास आघाडीचं अजूनपर्यंत त्यांची पंतप्रधान म्हणजे जे काय ते होणारच होऊ शकत नाही. म्हणजे त्याला म्हणतो ना की म्हणजे स्वप्ननगरीत ते राहतात. ते चांगलं आहे. स्वप्ननगरीत ते पंतप्रधान जे कोण असतील तिथंसुद्धा जरतच आहे. कारण की पंतप्रधानचा जेव्हा मुद्दा येतो महाविकास आघाडीचा, तिथंसुद्धा यांच्यात वादावादी. म्हणजे त्यांचं अजून कॅन्डिडेट तर फिक्स करा. निवडणूक तर बाजूला राहिली, त्याचं काय नाही, एक तर्फेच असणार आहे, पण कॅन्डिडेट पण नाही. आणि जिथं डरमळीत वातावरण असतं तिथं काय तुम्ही काय अपेक्षा करणार कुठल्या म्हणजे विकासाची? महाविकास आघाडी आहे, पण महाविकास ज्या पद्धतीने सगळं पाहतो, विकास नाही, महाभकास आघाडी जायचं असं म्हटलं तर काय ते नाव जास्त सूट होतं. जसं प्रश्न विचारायचा. काल शरद पवार सुद्धा होते या ठिकाणी, वाईमध्ये त्यांची सभा होती. त्यांनी तुमच्या कॉलरबद्दल भाष्य केलं. तुमच्या कॉलरवर प्रेम आहे? कॉलर म्हणून प्रेम तर आहे त्यांचं, माझ्यावरती प्रेम आहे. आणि कोणाला पण विचारा, जेव्हा त्यांनी कॉलर अशी केले ते एक प्रकारचे त्यांनी संकेत दिले की जे आत्ताचे जे उमेदवार आहेत ते आम्ही ते चुकीची निवड झाली आणि तुम्ही आता संपूर्ण उदयनराजेंना मतदान करा. ही संकेत आहे. सगळ्या गोष्टी ॲक्शन स्पीक लाऊडर दॅन वर्ड्स समजून घेतलं पाहिजे लोकांनी. असं पण म्हणतात ना सोबत, कॉलर सकाळी उडवली जाते की संध्याकाळी उडवली जाते, मग त्याचा अर्थ कसा घेता तुम्ही? कॉलर असते ना. कॉलरचं सकाळ संध्याकाळचं काय संबंध आहे? कॉलरचं सकाळ संध्याकाळचं काय? कॉलर शर्टला कॉलर असते, तुम्ही पायजामा कुर्ता घालता त्याला पण कॉलरच असते ना. मान गादीला पण मत शशिकांत शिंदेंना द्या असं आव्हान ते लोकांमध्ये करतात. निश्चित द्या. जे APMC मध्ये घडलं ह्या जिल्ह्यात त्याच्यापेक्षा मग जे घोटाळेबाज जिल्हा म्हणून ओळख जाणार. द्या. लोक जनता जाणार, जर लोकशाहीतले राजे आहेत ते द्या. पवार ज्या पद्धतीनं फोकस करतात त्याचा काही फायदा होईल या ठिकाणी त्यांना असं वाटतं तुम्हाला, की तुमचा आत्मविश्वास त्यांच्यापेक्षा दांडगा आहे आणि जनता तुमच्या सोबत आहे असा विश्वास? सोबत आहे तर कालच्या मॉब आणि किंवा गर्दीमुळे आणि उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. आणि दुसरा प्रश्न काय विचारला तुम्ही आता? जनता तुमच्या त्याचा फायदा होईल? फायदा नाही, तुम्ही अजूनही काय म्हणला? मी म्हटलं की जनता, तुम्हाला आत्मविश्वास आहे का जनता तुमच्या सोबत आहे? मग काल काय म्हणजे काय ते ताणून आणले होते का? संध्याकाळची वेळ असते तर समजू शकलो असतं. उन्हातानाचा घाम पुसत कोण येणार आहे? असं शशिकांत शिंदे यांच्यावर जे भ्रष्टाचाराचे आरोप ते किती गंभीर वाटतात तुम्हाला? गंभीर म्हणजे आता मग न्यायव्यवस्थेवर तुमचा विश्वास नसेल तर गंभीर नाही आहे. माझं तर आहे, लोकांचं आहे. आता कोर्टाने दिले सगळं प्रूव्ह झालंय तिथं हे. आणि बरं जर नसते, मला काय कोणाच्या पर्सनली जायचं नाही, पण हा लोकांशी निगडीत आहे. लोकांच्या जे घोटाळा झाला तो लोकांच्या पैशाचा झाला आहे, माथाडीच्या घामांच्या पैशाचा झाला आहे.
ज्यांच्या जोरावरती हे मोठे झाले त्यांच्या पैसे झाले. त्यामुळं मी जरी माथाडी म्हणजे ते सुद्धा माझे मतदार आहे, म्हणजे एक मतदार नात्याने मी त्यांच्यासाठी त्यांच्यावर अन्याय होत असेल तर निश्चितपणे मी आवाज उठवणार. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, कोल्हापूर.